पूर्वी स्त्रियांना उंबऱ्याबाहेर येण्याची मुभा नव्हती. पण सावित्रीचा जन्म झाला. सावित्रीनं संघर्ष केला आणि त्याच संघर्षातून इथली आजची स्त्री निर्माण झाली. तिच्यात भरारी घेण्याची धमक निर्माण झाली आणि अशाच पद्धतीनं एक नवी उमेद घेऊन शिक्षण आहेच, शिक्षणातून प्रशासनही आहेत, पण त्या पलीकडे सामाजिक भान असणाऱ्या आणि ज्यांना स्पीड न्यूज लाईव्ह 24चा मी सावित्री शिले हा पुरस्कार प्रदान होतोय त्या सौ माधुरी मंदार पाटील आज आपल्या समवेत आहेत. माधुरी पाटील मॅडम, तुमचं मी स्पीड न्यूज लाईव्ह 24 या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मॅडम, तुम्ही शिक्षणात आहात, शिक्षणाबरोबर प्रशासनातही आहात. एक शिक्षिका, एक प्रशासन अधिकारी म्हणून तुम्ही काम करताय. मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेन, प्रथम शिक्षणाचं वेड तुम्हाला कसं लागलं? शिक्षणासाठी तुमचा आदर्श कोण आणि ती उमेद देणारी व्यक्ती कोण? शिक्षणाचं वेड मला लहानपणापासून माझ्या आई वडिलांकडून मिळाले आणि त्यांचा आदर्श सर्वस्वी माझे वडील आहेत. आईनं माझ्या सपोर्ट केला, पण शिक्षणाचं काय महत्त्व असतं हे मला माझ्या वडिलांकडून मिळालेलं. म्हणजे वडिलांकडूनच हे शिक्षण मिळालं आणि वडिलांनाच तुम्ही आदर्श मानून या शिक्षणाच्या प्रवाहात आला आणि तुम्ही घडला. आदर्श असं माझे वडीलच आहे, पण आईनं मला साथ दिली, पण शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं माझ्या वडिलांनी आणि माझे गुरुवडील. म्हणजे आई वडिलांच्या साथीनं आणि गुरुवारांच्या साथीनं इथं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन तुम्ही घडलात. हो. आज तुम्ही शिक्षिका आहातच मॅडम, पण हे शिक्षिका असूनही तुम्ही तुमचं शिक्षण MSc BEd आहे. MSc BEd तुमचं गणितातून झालंय. तर शिक्षण क्षेत्राचा एक पिंड असून तुम्ही प्रशासनात कशा आला? माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली होती. मग त्यामध्ये मला 2 वेळा अपयश आलं, परंतु मी काय हार मानली नाही, कंटिन्यू चालू ठेवलं. पण काही कालावधीनंतर असा वेळ आली की माझ्या सासूबाई म्हणजे आजारी पडलेल्या होत्या. त्यामुळं तेव्हा त्या मला सहज असं बोलून गेल्या की माझं BEd मी करणार होते, पण मला तेव्हा जमलं नाही, म्हणजे त्यांच्या लग्नाच्या आधी. मग तू कर, असं त्यांची इच्छा होती. आणि मला शिकवायला लहान मुलांना खूप आवडतं पहिल्यापासून, त्यामुळं मी BEd क्षेत्रात गेले, BEd केलं. पण त्याबरोबर सायमल्टेनियसली मी स्पर्धा परीक्षा देत होते. त्या परीक्षेतून मी आता SD महामंडळात स्टोअर कीपर म्हणून काम करत आहे. म्हणजे संसार सुरू झाल्यानंतर तुमचं BEd? हो, संसार सुरू झाल्यानंतर माझं 1-2 वर्षानंतर BEd चालू झालं. म्हणजे कुटुंबानं दिलेली साथ आणि तुमच्यात असलेली शिक्षणाची प्रेरणा यामुळं पुढचं शिक्षण तुम्ही पूर्ण केलं. आज शिक्षण घेत असताना तुम्ही प्रशासनात आला, तुम्ही स्वावलंबी झाला. पण आज अनेक विद्यार्थी, अनेक युवक आज सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि हे सुशिक्षित बेरोजगारी पण आज अनेक युवकांच्यात, अनेक युवतींच्यात आज दिसायला लागतं. पण याच विद्यार्थ्यांना म्हणजे सुशिक्षित बेरोजगार आहेत, कोण एन्जॉय लाईफ हेच जगणं स्वतःचं निवडतात, एन्जॉय लाईफ जगतात, प्रयत्न करत नाहीत, अशा विद्यार्थी युवकांना तुम्ही काय सांगा? मी त्यांना एकच सांगू इच्छिते की त्या मुलांनी हार मानू नये. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये हार जीत ही होतच राहते. माझे सुद्धा खूप मी प्रयत्न केले, कारण का माझ्या घरी पण अडचणी आल्या. त्याच्यामुळं असं तुम्ही समजून जाऊ नका की आता आपलं काय होणार नाही किंवा आता कसं होईल आपलं. जरी शिकला असेल आपण, असं काही नाही की तुम्ही आता लगेच आपण नाही, आता एकदा झाली एक्झाम, नाही राहू दे, आता पुढच्या आपल्या तर मेरिट किती लागेल, असं काहीही होऊ शकत नाही. तुम्ही जर अभ्यास ठेवला कंटिन्यू, तुमच्यात कॉन्फिडन्स असला, फक्त ओव्हर कॉन्फिडन्स असू नये, पण तुमच्यामध्ये थोडाफार कॉन्फिडन्स पाहिजे की आपण आपल्यासाठी करतो, कोण सांगतंय म्हणून तुम्ही करू नका. तर तुमची मनापासून इच्छा असेल तर तुम्ही नक्की व्हाल यशस्वी, हे नक्कीच होईल. म्हणजे तुमची जर आतून इच्छा पाहिजे असेल, आतून इच्छा पाहिजे, आयुष्यात मला काहीतरी करायचं आहे, आतून इच्छा असेल तर ते काही अशक्य नाही. तुम्ही, मी सांगतोय किंवा इतर गोष्टी कोण तर तुम्हाला सांगते,
हे कर मग तू आधी करीस, असं कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला आतून असं वाटलं पाहिजे आपण कोणतरी व्हायला पाहिजे म्हणून. त्याच्यासाठी तुमची प्रबळ इच्छा पाहिजे अभ्यास करण्याची. अं, हे तुम्ही सांगितलंच. आज तुम्ही कुटुंबाची जबाबदारी ही पेलता. म्हणजे आताच्या स्त्रीचं असं आहे की स्त्री प्रशासनात, शिक्षण क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात काम करते. ती डॉक्टर असते, शिक्षिका असते, अधिकारी असते आणि ती जबाबदारी पार पाडत असते, घरातली सुद्धा आणि आपल्या कामातली सुद्धा. म्हणजे स्त्रीचं दुसरं नाव मी असं म्हणेन की दुसरंच नाव जबाबदारी. तर ती प्रशासनात असून किंवा शिक्षण क्षेत्रात असून ती जबाबदारी, कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी आणि इकडं प्रशासनातलं काम सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही नेमकी कशी पार पाडता? कसं आहे की आपल्याला जर मनापासून इच्छा असेल, नोकरी करायची आवड असेल, तर आपल्याला हे दोन्ही जमू शकतं. असं काही नाही की घरातला विरोध होतो. प्रत्येकाच्या घरात हा विरोध होतच असतो. जवळजवळ 70% लोकांच्यात की महिला काम करतात हेच ऍक्सेप्ट करत नाहीत. पण 30% लोकांच्याकडे आपण बघून असं म्हटलं पाहिजे की आपण तर कुठेतरी कमी पडतोय. त्याच्यामुळे आपण केलं पाहिजे. आणि दोन्ही हे करायची महिलांमध्ये तेवढी ताकद असते. त्यामुळे जर त्यांची इच्छा असेल तर त्या काहीही करू शकतात. म्हणजे जर प्रत्येक स्त्रीच्या मनात दोन्हीही जबाबदारी पेलण्याची जर ताकद असेल ताकद तर त्या असेल किंवा पेलू शकतात. मनापासून इच्छा असेल आणि कुठलेही काम करताना जर ती आवडीनं करत असेल तर ती कुठलेही काम करू शकते. बरोबर आहे. कुटुंबात आपला स्त्रीचा पहिला महत्वाचा पाठीराखा म्हणजे तिचा नवरा. म्हणजे आज तुम्हाला सावित्रीची लेख हा पुरस्कार मिळत असताना मी तर सावित्री आणि ज्योतिबाचं उदाहरण देईन की सावित्रीबाई फुलेंच्या पाठीशी ज्योतिबा ठामपणाने उभा होते की सावित्री तू लढ, तू संघर्ष कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि सावित्री लढत होती. म्हणजे अंगावरती चिखल, दगड, विटांचा मारा घेऊन सुद्धा सावित्रीनं स्त्रियांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करून, अहोरात्र अपमान सहन करून तिनं त्या स्त्रियांना शिकवलं. तर या सावित्रीच्या पाठीमागे ज्योतिबा होते, ज्योतिबाच्या पाठीमागे सावित्री होती. आज तुमचा सगळा तुमच्या कुटुंबाचा आणि तुमचा विचार केला तर असं लक्षात येते की तुम्ही प्रशासनात आहात आणि तुमचे पती हे विद्यार्थी चळवळीत राजकारणात आहे. तर तुमच्या दोघांचं मन या बाबतीत कसं जुळतं? म्हणजे प्रशासनाने राजकारण यात जरी थोड्या वेगवेगळ्या बाजू असल्या तरी सुद्धा तुम्ही त्या कशा पेलता आणि कसं सामाजिक योगदान देता? माझं पहिल्यापासून माझे मिस्टर राजकारणात आहे. मग पहिला मी जेव्हा प्रशासनात यायच्या अगोदर मी त्यांना राजकारणात किंवा त्यांच्या सामाजिक विषयामध्ये किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये मी वारंवार त्यांना मदत करत आली आहे. आणि त्यांनीही मला खूप साथ दिलेली आहे. त्यांच्यामुळेच मी आता प्रशासनात आलेली आहे. कारण त्यांनी मला असं कधीही केलं नाही की तू हे झालीस तर म्हणजे राहू दे असं किंवा चिडणं प्रकार असं कधीही केलं नाही माझ्यावर त्यांनी. कारण तू जा पुढे, तू होशील किंवा कशाला नोकरी करतेस असं कधीही ते मला बोलले नाही. त्यांनी मला जसं सावित्रीबाईंच्या पाठीमागे ज्योतिबाराव फुले होते तसंच माझे मिस्टर माझ्या कायम मागं होते आणि कायम असतील असं मी त्यांच्याकडून एक अपेक्षा करते. म्हणजे तुम्हाला कुठलं बंधन बंधन नाही, कधीही माझ्यावर त्यांनी बंधन टाकलं नाही किंवा काहीतरी अपयश आलं म्हणून माझ्यावर त्यांनी नाराज होणं असं माझ्यावर कधीही झालं नाही. कारण का जसं सांगितलं ना तुम्हाला की सावित्रीबाई फुलेंच्या जसं पाठीमागे शेवटपर्यंत ज्योतिबा फुले होते तसे माझे मिस्टर माझ्या पाठीराखा आहेत. आणि त्यामुळे आम्ही एकमेकांना दोघांना समजावून सपोर्ट करतो. काय तुम्ही सांगितलं की तुमचे पती तुम्हाला साथ देतात, कोणतेही बंधन नाही. तुम्ही कोणती साथ विद्यार्थी चळवळीने राजकारण म्हणून त्यांना देता? म्हणजे त्यांचं कोणतंही लिखाण असू दे किंवा त्यांच्या बाबतीत काही जरी प्रॉब्लेम आला ते जरी बाहेर केले तर त्याच्या पाठीमाग सांभाळणं हे काम मी करते. म्हणजे ठामपणानं हो. पाठीमागची परिस्थिती सांभाळणं हे काम माझं. आपण मुलाखतीच्या शेवटच्याच टप्प्यात होतो. सगळं तुम्ही सांगितलं मी प्रशासनात कशी केले, मी शिकले कशी, माझ्या पतीची साथ मला कशी असते, माझ्या कुटुंबाची साथ मला कशी असते आणि
ती मी पेलते कशी हे सांगितलं. आणि आता मला- तुम्ही सावित्रीबाईंचा, मी अगोदरच म्हणालो, सावित्रीबाईंनी संघर्ष केला आणि त्या संघर्षातून आजची स्त्री उभा राहिली. मला फक्त एक विचारायचं आहे की तुम्ही मुलाखतीत प्रश्न विचारतो, आज जर सावित्रीबाई नसती तर काय झालं असतं? सावित्रीबाई फुले या नसत्या असा आपण विचारही करू शकत नाही. कारण का त्यांनी इतका संघर्ष केला, त्यामुळं तरी स्त्रिया बाहेर पडू लागल्या घराच्या. नाहीतर आता खूप स्त्रियांना संघर्ष करावा लागला असता. त्या काळामध्ये इतकं असं होतं की ते घराच्या हुंबराच्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या. पण आता असं नाहीये की त्या प्रत्येक स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून आता काम करत आहेत. त्याच्यामुळं असं आहे की आता म्हणजे त्या होत्या त्यामुळं तरी झालं, आपण इतकं पुढे स्त्रिया आल्या. त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळं आता महिला पूर्ण सक्षम झाल्या आहेत. या सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाला आपला सलाम आहेच. आणि सावित्री नसती तर हे तुम्ही सांगितलं. आज तुम्हाला स्पीड न्यूज लाईव्ह 24 या आमच्या चॅनलचा मी सावित्रीची लेख हा पुरस्कार मिळतोय. म्हणजे तुम्ही सावित्रीची लेख झाला. इथून पाठीमागे तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले असतील, अनेक सन्मान झाले असतील, पण सावित्रीची लेख होणं हा तुम्हाला विशेष सन्मान आहे तुमचा. तर सावित्रीची लेख म्हणून तुमची जबाबदारी आता वाढलेली आहे. तर ही जबाबदारी मी सावित्रीची लेख म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पार पाडाल आणि पुढच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रात तुम्ही कशा पद्धतीने सावित्रीची लेख म्हणून योगदान द्याल? मी प्रशासनाच्या मार्फत सामाजिक कार्यात म्हणजेच काय तर दुर्बल घटकांना किंवा जे विद्यार्थी म्हणजे शिकू शकत नाहीत, म्हणजे पैशा अभावी आर्थिक ह्याच्यामध्ये त्यांना काही जरी प्रॉब्लेम असेल तर मी ते त्यांचा म्हणजे त्यांना मदत करेन आणि त्यांना कसं पुढं आणता येईल. विशेष करून मुलींना की म्हणजे शिकायची इच्छा असते पण घरातल्यांचा विरोध असतो. मग त्यांना मी समजावून सांगून मी पुरेपूर माझ्याकडून जेवढं शक्य होईल तितकं मी त्यांना देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मॅडम. प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्रीसारखी ताक आहे. सांगा त्या वादळांना माझ्याशी गाठ आहे. अशा या उक्तीप्रमाणे एक युवा प्रशासक, युवा शिक्षिका म्हणून या सावित्रीची लेख या पुरस्कारासाठी तुम्ही पात्र ठरलात. पुढच्या तुमच्या भावी वाटचालीस, प्रशासकीय वाटचालीस, शैक्षणिक वाटचालीस आमच्या स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.